पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके, प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार लोकेश यादव, प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 29 रोजी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिती भालके, भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे भाषणातून काय बोलणार याची मोठी उत्सुकता असलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके व या प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार लोकेशजी नागनाथ यादव व सौभाग्यवती माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद, पाठिंबा, सहकार्य द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासमोर उपस्थित आहे। मंचावर उपस्थित वेळेअभावी मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून सर्व मान्यवर, या परिसरातील सर्व वडीलधारी, मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक 9 वर्षानंतर लागते आहे आणि ज्यांच्याकडे 40 वर्ष गेली सत्ता, त्यांनी आपल्या भागाच्या विकासावरती येऊन त्या ठिकाणी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे 40 वर्षे या भागासाठी काय केलं। आज एकीकडं त्यांच्या भाषणं तुम्ही ऐकली तर पंढरपूर शहर हे आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी शहर करू म्हणून सांगतायत, पण आज या शहरातल्या आपल्या मूलभूत गरजांना त्या ठिकाणी आपल्याला झगडावं लागतंय, भांडावं लागतंय। आज पंढरपूर शहरातल्या कुठल्याही प्रभागात जावा, काय धुळीची अवस्था आहे धुळीमुळं, आणि मग धुळीमुळे आमच्या भागातला, या शहरातला आणि या धुळीमुळं आजाराला त्या ठिकाणी सामना करावा लागतोय। मग हे पुढचे जे 40 वर्ष सत्ता उपभोगली का आमच्या धुळीच्या बद्दल बोलत नाही? आज रस्त्यावरची खड्ड्याची परिस्थिती बघा, शहरातल्या कोणत्याही रस्त्यावरती जावा, गुडघ्यावडे खड्डे आहेत, का तुम्ही खड्ड्यावरती त्या ठिकाणी बोलत नाही? आज पिण्याचं जे पाणी आपल्या भागात येतंय, या पलीकडे बागवान मुलं असेल, या भागात जिथे जिथे फिरत असताना इथल्या माता भगिनीने आम्हाला ते पाणी दाखवलं। आळ्या असेल, मैला मिश्रित, विष्ठा मिश्रित पाणी जर आम्हाला तुम्ही देत असाल तर तुम्ही हे करताय ते पाप। जर आपण उद्या 2 तारखेला हे लोक जर बदलली नाहीत तर उद्या पांडुरंग देखील बंधू भगिनींना आपल्याला माफ करणार नाही। का आमच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी बद्दल तुम्ही बोलत नाही?
तुमच्या प्रपंचाला कमी पडलं की तुमच्या मनानं पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढवता का तुम्ही त्यावरती त्या ठिकाणी बोलत नाही. तुम्ही नमामि चंद्रभागा म्हणता, नदी पात्रात तुम्ही जावा. आज देशातलं नाही तर जगभरातलं ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक येतो आणि आपल्या घरी तिथं त्या ठिकाणी चंद्रभागेत आंघोळ करून तीर्थ म्हणून घरी पाणी घेऊन जातो. ती पाण्यात जर आळ्या त्या ठिकाणी मैला मिश्रित पाणी असेल तर आपल्याला पंढरपूरकरांना सर्वांना मान शर्मेनं खाली घालावं लागते. का तुम्ही बदल करू शकणार? कारण तुम्हाला करायचंच नाही. धुळीच्या रस्ता त्या ठिकाणी धूळमुक्त मागायचं नाही, खड्डे बोलायचं नाही. मात्र ह्यांच्या घराकडे जाणारे रस्ते जे आज प्रिन्स चार्ल्स घराघरात भागाभागात फिरतायत, त्यांनी यशवंतराव चव्हाण तलावाच्या शेजारी बंगला बांधलाय. उद्या तुम्ही ती रिक्षात जाऊन बघा, बंधू तपासा. त्या घराकडं गिलावा व्हायच्या अगोदर, कलर मारायच्या अगोदर 2 पदरी डिवायडर रस्ता आहे. 2 पदरी, जायला एक यायला एक. नेत्याला त्या ठिकाणी खड्ड्यात गाड्या आढळली की सोसत नाही त्यांना, त्यामुळे जायला एक आणि यायला एक. मग घराचं काम व्हायच्या अगोदर जर तुमचा रस्ता होतोय आणि आमच्या गुडघ्या एवढ्या खड्ड्याला जर तुमच्याकडे पैसे नसतील, पैसे का नाही? आषाढी वारी पासून कार्तिक वारी 3च महिन्याचा कालावधी आहे. 3 महिन्यामध्ये पंढरपूर शहरात खड्डे बुजवायसाठी 5 कोटी रुपये आले. 5 कोटी रुपये खड्डे बुजवायला. किती खड्डे बुजले हो? मग प्रिन्स चार्ल्सला 3 दिवस रस्त्यावरती गल्ली बोळात फिरत असताना धुळीची अलर्जी झाली, घशात खरखर सुरू झाली त्यांच्या. मग आमचे इथले नागरिक वर्षानुवर्ष त्या धुळीत कसे राहतात ही विचारायला लावणारी उद्याची बंधू ही निवडणूक आहे. आणि त्यांच्या परिचारक साहेबांच्या घशात खरखर झाल्यामुळे आपल्याला एक संदेश मिळालाय बंधूंनो. परिचारकांच्या घशात खरखर, आता नो पापरकर. म्हणून इथली परिस्थिती जर बदलायची असेल, आपल्या मुलाबाळाच्या लेकरांच्या शाळेची परिस्थिती इथंच आहे बघा. आणि नगरपालिकेच्या शाळेत तुम्ही डिजिटल शाळा त्या ठिकाणी करायला पाहिजे. आज हात वर करून सांगतायत 2016ला आम्ही दिलेलं वचननामा 90% पूर्ण झाला. शाळांची परिस्थिती 2016ला पण तशीच आहे, आज देखील तशीच आहे. त्या आमची मुलामुलांची शाळेची परिस्थिती तुम्ही बदलू शकणार नाही का? आमच्या शाळा सुधारल्या तर तुमच्या कर्मयोगीला मुलं कशी येतील हो? म्हणून तुमची शाळा चालण्यासाठी आमच्या शाळा बंद पडल्या तरी चालतील. ही भूमिका जर बंधून बदलायची असेल उद्याच्या 2 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेचा अधिकार जागृतपणे बजावण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर आहे. माझ्यावरती आरोप करतायत, माझ्यावरती, कधी बापूंच्या वरती, कधी माझ्या पत्नी उमेदवार आहे म्हणून तिच्यावरती. आमच्यावर जरूर करा, पण हयात नसताना माझ्या वडिलांच्या वरती, भारत नावाच्या वरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. माझ्या बापानं काय केलं? आणि माझ्या बापानं तुमच्यासारखी दंडेलशाही वापरून त्या ठिकाणी गोरगरिबांच्या घरावरती, दारावरती, जागेवरती, श्रेष्ठ जागेवरती आरक्षण टाकण्याचं पाप कधीच माझ्या बापानं त्या ठिकाणी केलं नाही. पोलीस प्रशासन आणि शासनाचा धाक दाखवून एका जरी गोरगरिबाने कुणी, आज 29 तारीख आहे, 30 आणि 1 2 दिवस आहेत मतदानामध्ये, एक शहराच्या नागरिकांनी उठून सांगावं किंवा भागात त्यांनी सांगावं, भारत नानांच्या काळात किंवा त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्याकडून आमच्यावर अन्याय अत्याचार झालाय. मी माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज माघारी घेऊन त्यांना पाठिंबा देतो. पण तुमची किती भ्रष्टाचाराची दाखले देऊ? आज जे रस्त्यावरती फिरतायत ना बंधूंनो, ते हे तुमच्या हितासाठी नाही, 40 वर्षात केलेली पाप झाकायसाठी यांना सत्ता पाहिजे बंधूंनो. का सत्ता पाहिजे? आम्ही विकास कामं केली म्हणतायत. काय विकास काम आहे सांगतो तुम्हाला. हा सिटी सर्वेचा नकाशा आहे. लिंक रोडला कर्मयोगी शाळा आहे बंधूंनो, जाऊन बघा त्यांची. 3 एकरावरती ती शाळा आहे. हा सिटी सर्वेचा नकाशा आहे आणि हा त्याचा उतार आहे. तो उतारा त्या दरम्यान पुनर्वसनाची जमीन आहे. नगरपालिकेचं आरक्षण होतं त्या जागेवरती, पण त्या जागेवरती या नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती जागा कुणाच्या नावावर झाली माहित आहे?
पांडुरंग प्रतिष्ठानचे पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक उतारा बदलून आणि त्याच्या पुढचं नगरपालिकेचं भ्रष्ट कारभाराचं तुम्हाला एक वाचून दाखवतो. त्यांनी बांधकाम परवाना गोरगरिबाला बांधकाम परवाना घेण्यासाठी 10 एलपाटे मारावं लागतात नगरपालिकेला. पण शाळेचं बांधकाम आहे आणि बांधकाम परवाना का कुणी वाचा पत्रकार बंधू आहे तिथं तुम्ही बघा त्याला निवासी वापरासाठी बांधकाम परवाना दिलाय निवासी वापरासाठी नगरपालिकेनं. आणि बांधले काय शाळा ती पण पुनर्वसनच्या जागेचा त्या ठिकाणी आरक्षण असणारी जागा बळकावून त्या 3 एकराची जर किंमत बघितली ना 100 कोटीच्या घरातली ती बंधून जागा आहे. 100 कोटी हडप केले. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हा उतारा आहे जवळजवळ 32 एकराचा त्या ठिकाणी हा उतारा आहे आणि हा उतारा ब्राह्मण समाजाच्या ट्रस्टचा आहे. ज्या समाजात ते जन्मले लहानाचे मोठे झाले वावरले नेते म्हणून फिरले त्या समाजाला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही बहुजन समाज त्यांच्या पुढे कोण आहे कोणी नाही. 13 हेक्टर 85 आरचा उतार आहे आणि तो बिडारी बंगल्यापासलीची जमीन आहे. 13 हेक्टर म्हणजे किती झाली 32 एकर जमीन. 32 नगरपालिकेचं आरक्षण टाकतो जागा दे म्हणून त्या ठिकाणी कवडी बोलायला घेतली. 150 कोटीचं व्हॅल्युएशन होत आहे फक्त 3 कोटीला घेतली. किती 3 कोटीला. सत्ता यांना का पाहिजे माहिती आहे बंधूंनो हे त्या ठिकाणी. आणि कोल्हापूर खंडपीठाचा 11 तारखेचा हा निकाल आहे आणि या खंडपीठानं त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणूनचा आदेश आहे. आणि कारवाई करायची कुणावर कारवाई करावी कुणावर काही नाही झालं. माझा आवाज लय मोठा आहे काळजी करू. करावी कुणावर परिचारक बिल्डर युटोपेन शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा खंडपीठाचा निर्णय आहे बहिरंगचा नाही. आणि म्हणून सत्ता कशासाठी पाहिजे सत्ता यांना गोरगरिबांच्या पैशानं स्वतः प्रॉपर्टी भरण्यासाठी पैसे पाहिजे. मग गरिबांच्या विकासाचं जर तुम्हाला एवढे खूप कळवळ असतात प्रशांत परिचारक भाषणाने सांगतात मला या शहरात ते गल्ली न गल्ली बोळं न बोळं माहित आहे. माहित असणार की कशासाठी कुठल्या गल्ली बोळात एखादी जागा शिल्लक आहे का एखादा ओपन स्पेसचा प्लॉट शिल्लक आहे का त्यासाठी गल्लीनं बोळं माहित आहे. मग तुम्हाला जर गल्लीनं बोळं माहित असतील तर गल्लीन बोळाची धूळ का दिसली नाही गटा का दिसणार नाही. पिण्याचं पाणी ड्रेनेजचे पाईपलाईन त्या ठिकाणी फुटून आमच्या घरात पाणी महिला पिशवीत येत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी गल्ली बोळं त्यावेळी दिसली नाही. इलेक्शन आलं लोकांच्या घरात मत मागायला आशीर्वाद मागायला जातात आणि त्यानंतर लोकांची जर दिशाभूल करत असाल तर उद्याच्या 2 तारखेला जागृतपणे बसून मतदान करणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि त्यासाठी बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा. आमची लढाई धूळमुक्त पंढरपूर करण्यासाठी आहे गटेमुक्त पंढरपूर करण्यासाठी आहे. आमच्या इथल्या गरीबाला जर घरकुल आधी तिकडे सांगताय केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे नगरपालिकेत द्या. या अगोदर पण केंद्रात तुमचं होतं राज्यात तुमचं होतं नगरपालिका तुमची होती. तर जे घरकुल आहे पंतप्रधान आवास योजनेचं जे घरकुल आहे 862 घरं 2021 पासून प्रलंबित आहेत. इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या पोटाला चिंता घेऊन त्या ठिकाणी पैसे भरले. पण घराचे किमती किती ठेवल्या बसून 9 लाख रुपये. बार्शी नगरपालिकेला जावा घर दिली जात आहेत 6 लाख रुपये मध्ये. सोलापूर महापालिकेत चौकशी करा 6 लाख रुपये. आणि तिथल्या ठेकेदारांनी जे घराची बांधकाम केले बार्शीला सोलापूरला ठेकेदारांनी स्वतः खरेदी केले. पण पंढरपूरला जे बांधकामाला जागा
दिली आहे. ते नगरपालिकेनं जागा देऊन देखील 9 लाख रुपये घराच्या बांधकामात त्या घराची किंमत आहे. हे 3 लाख रुपये कुणाच्या घरात जात आहेत हे तपासायला लावणारी उद्याची बंधून ही निवडणूक आहे. म्हणून माझ्या माता भगिनीला, वडीलधाऱ्यांना, तरुण चाकऱ्यांना आव्हान आणि विनंती करतो की सांगतायत भालके संपले, पण भालके इथली मायबाप जनता जोपर्यंत माझ्या डोक्यावर हात धरणार आहे तोपर्यंत भालके तुमच्या बापाला त्या ठिकाणी करणार आहे. कारण भालकेने कधी गरिबावरती अन्याय केला नाही. भालकेनी मंदिर परिसरात एखादी माता भगिनी हार तुरे बुक्का असतील त्या ठिकाणी मग रुक्मिणी मातेचं प्रतीक म्हणून चुडा विकत असताना प्रशासनानं अन्याय केल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने धावून जातो ही भूमिका भालकेनी बजावली. तर तुम्ही लोकांच्या घरावरती त्या ठिकाणी नागर फिरवण्याचं पाप काम जे लोक केलेत त्या सत्ता त्या ठिकाणी मागताय. आणि म्हणून हे लोक कायमची हातभार करण्यासाठी बंधूनो तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे. माझ्यावरती आरोप करताय की मी यांच्या मागे तिकीट त्या ठिकाणी मागत होतो. मी अवताडे साहेबांच्याकडे गेलो, पालकमंत्र्यांच्याकडे गेलो, मी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, पण परिचारक मालकांच्याकडे जावा. मुख्यमंत्री मोठे का हे मोठे हो मला सांगा ना. मुख्यमंत्री मोठे का हे मोठे? किती किती गर्व, किती तो मीपणा. या पांडुरंगाच्या नगरात मीपणा करणाऱ्याला घड्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी बाजूला सारण्याची उद्याची 2 तारखेची वेळ आहे. अरे तुमच्या हातात नगरपालिकेच्या नगरसेवकाची, नगराध्यक्षाच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार तुम्हाला नाही आणि मी तुमच्याकडे येतो रे. आणि माझ्या बापाने काय केलं? माझ्या बापाने तुम्हाला गबाळ गुंडाळून पुण्याला पाठवायचं काम त्या ठिकाणी केलं होतं. हे हातापाया पडतायत बगल बच्चाला सांभाळण्यासाठी. जो बगल बच्चा नगरपालिकेचा उमेदवार आहे ना, त्यांचे पती, त्यांची किती कारणे मी तुम्हाला सांगू. त्या भागात तुमचा कोणताही पाहुणा मित्र परिवार असेल तर विचारा. आज नम्रतेचं, शालीनतेचं आव्हान आणून आशीर्वाद मागतायत, पण 5-5 वर्ष निवडून गेल्यानंतर हात काढीन, पाय काढीन म्हणून त्यांची भाषा आहे. आणि हे लोक नम्रतेनं जर मतं मागत असतील तर त्यांचा भ्रष्टाचार सांगतो बंधूनो. महावीर नगर मध्ये माझ्या त्याच्या शोरूमच्या दुकानाच्या पुढे भूखंड आहे, जागा आहे. ही जागा नगरपालिकेचा सत्तेचा वापर करून खरेदी केली. तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आहे, FIR आहे. आणि खरेदी कधी दाखवली आहे माहित आहे? 26 जानेवारी दिवशी खरेदी झाली. पण 26 जानेवारीला मला सांगा, संबंध भारत देशात कोणतं शासकीय ऑफिस 26 जानेवारीला सुरू असतं? मग हे जर असे लोक तुमच्या पुढे येऊन मत मागत असतील, आणि मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय, प्रणिता भालके असतील किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार, प्रणिता भालके नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेतील, भगीरथ त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. पुढच्या उमेदवाराला त्यांच्या मालकांना विचारावं लागेल आणि त्यांच्या मालकांना त्यांच्या मालकाला त्या ठिकाणी विचारावं लागेल आणि मग तुमचा विकासाचा निर्णय घ्यावा लागेल. पण इथं आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडं पैसे ऑन दी स्पॉट असेल, मग त्या ठिकाणी नगरपालिकेचा जनता दरबार बसून आज माझ्या एखाद्या अपंग बांधवाला बदलून नगरपालिकेत गेल्यानंतर 3ऱ्या मजल्यावर जाताना काय हालापेष्टा होत आहे एकदा जाऊन बघा. मग का तुम्ही एक खिडकी योजना किंवा त्या भागात जाऊन तुम्ही समस्या ऐकू शकत नाही? एखादा भाविक पंढरपूरला आल्यानंतर रेल्वे पासून त्या ठिकाणी तिथून पुन्हा SD स्टँड पासून मंदिरापर्यंत जात असताना माता भगिनींना मोटारीची देखील सोय नाही. तुम्ही त्या ठिकाणी भाज्या आणायला गेला, एखाद्या त्या ठिकाणी खरेदीला गेला तर अचानकपणे तुम्हाला वॉशरूमची कुठे देखील इथं सोय नाही. मग का तुमच्याकडे 40 वर्ष सत्ता आहे? तुम्ही या नागरिकांना काय येऊन सांगू शकत नाही? सांगण्यासाठी काहीच नाही. म्हणून हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती बोललं जात आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला माझा आज त्या ठिकाणी माझ्या बापाने काय केलं हे उद्या 2 तारखेला आशीर्वाद दिल्यानंतर 3 तारखेला निकालाला त्यांना माझा बाप पाठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. इथं माणसं
जोपासली, ऋणानुबंधनाचं नातं जोपासलं, गोरगरिबांच्या सेवेला धावून गेले. हे माझा बाप 3 तारखेला तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी पुण्या मुंबईला तुमच्या आलिशान घरामध्ये पाठवल्याशिवाय इतर नागरिक राहणार नाहीत. बदलू अरे 65 एकरामध्ये विकास कामं करत असताना जिल्हाधिकाऱ्याच्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे धावून जाणारा हा पुढचा उमेदवारांची पती. मंदिर परिसरात जाऊन बघा, तिथं विचारा, तुम्ही कर्मचाऱ्यांना विचारा, तिथं भाविकांच्या वरती दगडानं मारहाण इथल्या बगलबच्चांनी केली. दर्शनाच्या रांगेमध्ये त्या ठिकाणी मागं पुढं झालं किंवा अडचण आली म्हणून. मग उद्याचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मंदिर समितीवरती सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. आज तू पदावर नसताना एवढी दादागिरी करत असतील आणि मंदिर समितीवरती त्या ठिकाणी गेला तर